श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांच्या वतीनं भव्य प्रभात फेरी काढण्यात आली होती। यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाची वेशभूषा करून शाळकरी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते। ठाण्यातील चरई येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या इथून सुरू झालेली ही प्रभात फेरी घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या शाळेत समाप्त झाली। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदींसह शाळेचे विश्वस्त शिक्षक आणि पालकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। वागळे स्टेट परिसरात रामनामाचा जयघोष करत पालखी मिरवणूक संपन्न। ठाणे शहरात वागळे स्टेट परिसरातील वागळे विभाग प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर आणि नगरसेविका एकता भोईर यांच्या पुढाकारानं अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना समारोह निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे शहरात दिवाळी साजरी होत असतानाच वागळे स्टेट परिसरातील जय भवानी नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करण्यात आली आणि प्रभू श्रीरामाची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणा करत काढण्यात आली। तसंच इंदिरानगर येथे महाआरती करण्यात आली। यावेळी या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, ढोलताशे, लेझिम, डीजे आदी कलाप्रकारही सहभागी झाले होते। या पालखी मिरवणुकीचे सर्व जातीय धर्मीय लोक उत्साहानं स्वागत करत होते। यावेळी कोपरी पाचपाखाडे विधानसभेचे समन्वयक माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, माजी नगरसेविका राधे फतेबहादूर सिंग, परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव तसंच सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी तसंच इतर मान्यवर, शिवसैनिक बंधू भगिनीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली। आज अयोध्यामध्ये अवतरलेले आहेत। रामाची प्रतिष्ठापना झालेली आहे। 550 वर्षानंतरची प्रतीक्षा आज हिंदूंची संपलेली आहे। त्यामुळे आपण पाहता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा होतो आणि त्या ठिकाणी आज रामाची प्रतिष्ठापना झाली म्हणून माझ्याकडनं इकडे पालखी मिरवणूक आम्ही प्रभू रामांची काढतोय। ही पालखी मिरवणूक संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून आणि इंदिरानगर नाक्यावर या ठिकाणी महाआरती होणार आहे। मोदीजींनी या देशासाठी खूप मोठं काम केलं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशात आज दिवाळी साजरी होते। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला तर त्या पद्धतीने हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होते, त्या ठाण्यात जल्लोषात दिवाळी साजरी झाली पाहिजे।
म्हणून आम्ही ही सगळी मिरवणूक तुम्ही पाहता आज हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि प्रभू रामाचं गुण गाण्यासाठी सकाळपासूनच अतिशय उत्साह आहे. दिवाळी काय महादिवाळी साजरी होते ही हिंदूंसाठी एक मोठा क्षण आहे आणि हा क्षण आपल्या जीवनात आला की आपले भाग्य आहे. आपल्याकडे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व धर्म या धर्माची लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. आपलं फार जागोजागी मुस्लिमांकडनं सुद्धा या मिरवणुकीचं स्वागत होणार आहे. त्यामुळे ही मिरवणूक ही आगळी आणि वेगळी मिरवणूक आहे. ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मतदारसंघातली मिरवणूक आहे. त्या पद्धतीने ही मिरवणूक होणार आहे. काही महिन्यांपासून ठाणे शहरातील विविध भागात हवेतील प्रदूषणाचं प्रमाण अधिक वाढलंय. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून आजारांमध्ये वाढ होते. याची दखल घेत ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. त्यानुसार येत्या 6 महिन्यात शहरातील तब्बल 144 उद्यानं काट टाकणार आहेत. त्यासाठी महापालिका 75 कोटींचा निधी खर्च करणार आहे. यामध्ये वृक्ष लागवड करणं, उद्यानांचा कायापालट करण्यात येणार असून शहरातील विविध भागात हरित क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रात हवेतील प्रदूषण यामुळे सर्दी, ताप आणि खोकला अशा आजारांना निमंत्रण मिळतं. हे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. रस्त्यांची धुलाई करणं, बांधकाम क्षेत्राला नोटीस बजावणं, शेकोटी लावणं, डेब्रिजचे डंपर वाहून नेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणं आदी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता प्रदूषण रोखण्याबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पावलं उचलली आहेत. शहराचा पूर्व भाग डोंगराळ, पश्चिम भागात डोंगरांनी नदीचे खोरे विकसित केला आहे. शहरांची अंतिम सीमा येऊर टेकडी आहे. महापालिका हद्दीत संजय गांधी नॅशनल पार्क क्षेत्रासह हरित क्षेत्र 56.01% आहे. ते वगळता हरित क्षेत्र 47.13% एवढं आहे. मागील काही वर्षात शहरातील हरित क्षेत्र विकसित होत असल्याचा दावा पालिकेनं केलाय. दरम्यान उद्यानांमध्ये विविध स्वरूपाची फुलं, वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यातही देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड वाढवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तसंच वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवड हाती घेण्यात आली आहे, ज्यामध्ये मोफत वृक्ष वाटप करणं, मियावाकी वृक्षारोपण आदी उपक्रमांचाही समावेश आहे. मोफत वृक्ष वाटपाअंतर्गत मागील वर्षी 2000 वृक्षांचं वाटप केलं होतं. प्रभू श्रीरामाची आठवण काढल्यावर ऋषी वाल्मिकींना विसरताच येणार नाही. ऋषी वाल्मिकी यांच्यामुळेच रामाची ओळख आहे अशी आठवण काढणंही क्रमप्राप्त आहे. जिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहेत. प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत असं वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलताना केले. जितेंद्र आव्हाड यांनी खार्टन रोड येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली. तसंच प्रभू श्रीरामाचीही आरती केली. त्यानंतर राम हे बहुजनांचेच आहेत, त्यांची ओळख ऋषी वाल्मिकींमुळे आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसंच ज्यांनी हिंदू धर्म वाढवला त्या शंकराचार्यांनी नेमलेल्या 4 पीठांचा काय आदर अयोध्येत ठेवला गेला हेही आपण पाहिलं असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आपल्या भाषणात आव्हाड यांनी राम हे बहुजनांचेच आहेत, आपण आपल्या शब्दात बदल करणार नाही, कारण श्रीराम क्षत्रिय आहेत, ते बहुजनांमध्येच येतात असं सांगितलं. राम वाल्मिकी समाजाचे आहेत. ऋषितुल्य वाल्मिकींनी श्रीराम घडवले, त्यामुळे श्रीराम सगळ्यांचेच आहेत. क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाहीत हे उघडपणे कुणीही सांगावं. आम्हाला मग आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन. आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाढवला, रुजवला आणि पसरवला. त्यांनी 4 पीठं निर्माण केली. लोप पावलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. त्या आदी शंकराचार्यांचे उत्तराधिकारी 4 पीठांचे 4 शंकराचार्य आहेत. त्यांचा काय सन्मान ठेवला गेला असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचं स्रोत गेल्या काही वर्षात कमी झाले, तर दुसरीकडे शहरातील वाढती विकास कामं आणि रखडलेले मोठे प्रकल्प यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याची ओरड पालिकेकडून केली जाते. गेली काही वर्ष आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेस मालमत्ता करानं चांगली साथ दिली असून मालमत्ता कर विभाग पालिकेचा तारणहार ठरलाय. मालमत्ता कर विभागानं यंदा कर वसुलीसाठी सुरू केलेले व्यापक अभियान आणि थकबाकीवर पालिकेच्या दंडमाफीची योजना, त्यामुळे पालिकेला मालमत्ता कर वसुलीचा 600 कोटींचा टप्पा पार करणं शक्य झाले. कोरोनामुळं पालिकेवर आर्थिक अरिष्ट निर्माण झालं होतं. मात्र कोरोनानंतरच्या 2 वर्षाच्या काळात पालिकेचा आर्थिक स्तर पुन्हा एकदा सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र आहे. मालमत्ता कर विभागानं 31 डिसेंबर अखेर 528.83 करोड रुपयांची विक्रमी वसुली केली होती. नवीन वर्षात वसुलीनं 600 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. मात्र अनेक वेळा कारवाई दरम्यान राजकीय दबाव आणला जातो. यामुळे पाणी थकबाकी वसूल करण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही. कागदी घोडे नाचवले जातात. नळजोडी कापणे, जप्त करणे या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असूनही सध्या त्याची कमतरता भासत असल्याचं सांगितलं जातंय.